तर जय शिवराय मित्रांनो. आता तुम्ही बघताच मी जिम करतो. तर जिमला जाणारे माझे अनेक मित्र मला विचारतात, की आम्ही पण जिम करतो, आम्ही क्रेटिन घेऊ शकतो का? तर क्रेटिन कोण घेऊ शकतं? हू कॅन टेक क्रेटिन? ज्यांना आपली स्ट्रेंथ, ताकद आणि पॉवर वाढवायची ते क्रेटिन घेऊ शकतात. हे पोस्ट वर्कआउट रिकव्हरी साठी अत्यंत फायदेशीर आहे. तसेच कोणत्या कंपनीचे क्रेटिन बेस्ट आहे? आता तुम्ही बघू शकता माझ्याकडे वेलकोर आणि मसल ब्लेस कंपनीचे क्रेटिन आहे. अ, अ, बाजारात अजून बरेच ब्रँड आहेत जसे Q&T झालं, न्यूट्राबे झालं, त्याच्यानंतर आहेत. पण माझं पर्सनल फेव्हरेट हे दोन्ही आहेत. वेलकोर आणि मसल ब्लेस. हे एक खूप मोठ्या सर्टिफाईड कंपनीचे क्रेटिन आहे. याच्यावर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवू शकता. या क्रेटिनमध्ये तुम्हाला एका स्कूपमध्ये 3 ग्राम क्रेटिन मोनोहायड्रेट भेटतं. तसेच क्रेटिन कधी घेऊ शकतो? व्हेन टू टेक क्रेटिन? तुम्ही क्रेटिन बल्किंग, वजन मसल वाढवताना आणि कटिंग, चरबी कमी करताना या दोन्ही टायमाला क्रेटिन घेऊ शकता. जर तुम्ही बल्किंग करत आहात तर ते तुमची स्ट्रेंथ आणि ATP लेवल बूस्ट करतं. माझा सल्ला असेल की बल्किंग करताना क्रेटिन हे पोस्ट वर्कआउटमध्येच घ्या. पोस्ट वर्कआउटमध्ये घेतलं तर त्याने तुमची एनर्जी आणि कन्सिस्टन्सी मेंटेन राहते आणि क्रेटिन घेताना कन्सिस्टन्सी हवी. ज्या दिवशी तुम्ही वर्कआउटला सुट्टी घेताय किंवा वर्कआउट होत नाही, त्या दिवशी तुम्ही क्रेटिन घ्या. जेणेकरून तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन राहते. पण त्यासाठी वर्कआउट हा आवश्यक आहे. रोजची रोज वर्कआउट हा झालाच पाहिजे. जर तुम्ही कटिंग करत आहात तर ते तुमची चरबी कमी करण्यासाठी मदत करते आणि मसल्स एकदम स्मूथ करायला मदत करते. पण क्रेटिन घेताना तुम्हाला पुरेपूर पाणी पिणं आवश्यक आहे. मी एक चार्ट देतोय. चार्टनुसार तुमचं वेट आणि तुमच्या बॉडी वेटनुसार तुम्हाला पाणी पिणं आवश्यक आहे. जसं आता माझा वेट आहे 62, तर मी मिनिमम दिवसातनं 3 ते 4 लिटर पाणी पितो. जर पाणी पिलं नाही तर क्रेटिनचे काही दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात. जसे केस गळणे किंवा स्किनमध्ये प्रॉब्लेम दिसतो. पण पाणी प्रॉपर असेल तर क्रेटिन हे फायदेशीरच आहे.